नमस्कार। आज वैशाख शुक्ल द्वितीया शके 1943। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून नवीन नियमावली जाहीर। मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील खासगी रुग्णालयांनाही लस उपलब्ध करून देण्याची महापौरांची मागणी। आणि व्यापारी आस्थापनांना काही वेळ तरी आस्थापनं सुरू करण्यास परवानगी देण्याची नौपाडा व्यापारी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य शासनानं नवीन नियमावली जाहीर केली आहे। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 14 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे। सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी 1 जून पर्यंत राज्य शासनाकडून निर्बंध जारी करण्यात आले आहेत। ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमानुसार राज्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला RT-PCR कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असं बंधनकारक करण्यात आलं असून हा रिपोर्ट प्रवास करण्यापूर्वी 48 तासांपूर्वीचा असावा। माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये चालक आणि क्लीनर या दोघांनाच परवानगी देण्यात आली आहे। तसंच त्यांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे। कोविडच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे। दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले असून दूध विकण्यास अत्यावश्यक सेवेनुसार परवानगी देण्यात आली आहे। एअरपोर्ट, मालवाहतूक, औषधांचा पुरवठा आणि कोविड व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्यास परवानगी राहील। तसंच स्थानिक जिल्हा व्यवस्थापनाला निर्बंध लादताना 48 तास आधी माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। शासनानं लॉकडाऊन वाढवल्यास व्यापारी आस्थापनांना काही वेळ तरी व्यापारी आस्थापनं सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नौपाडा व्यापारी मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आणखी लॉकडाऊन जर वाढला तर व्यापारी वर्गाला उपासमारीची वेळ येईल असं नौपाडा व्यापारी मंडळाचं म्हणणं आहे। या व्यापाऱ्यांवर अवलंबून असलेला कर्मचारी वर्गही यामुळे अडचणीत येऊ शकतो। गेल्या लॉकडाऊनमध्ये दुकानं, आस्थापनं बंद असताना अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती। या लॉकडाऊनमधून व्यापारी आस्थापनं सुरू झाल्यानंतर व्यवसाय काहीसा पुन्हा उभा राहत असतानाच पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे। या लॉकडाऊनमुळे रोजीरोटीवर संकट आलं आहे। ज्याप्रमाणे काही कार्यालयं काही काळाकरता सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे व्यापारी आस्थापनं काही ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून काहीतरी उत्पन्न मिळू शकेल आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही उपासमार टळू शकेल असं एक निवेदन नौपाडा व्यापारी मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। ज्याप्रमाणे काही सोयी सवलती सर्वसामान्य माणसांना देण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर काही सवलती या व्यापाऱ्यांना मिळाव्यात अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे। विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ड्राईव्ह इन सुविधेअंतर्गत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत काल लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला।
लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या। त्यानुसार विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये लसीकरण सुविधा सुरू करण्यात आली आहे। काल महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली। या सुविधेअंतर्गत रोज नोंदणीकरण केलेल्या 100 ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे। हे लसीकरण दुपारी 2 ते 5 या वेळेत करण्यात येणार आहे। ही सुविधा 60 वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक असून फक्त दुसरा डोसच या केंद्रांवर घेता येणार आहे। तसंच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणं आवश्यक आहे। या केंद्रांवर नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात येणार असून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। ठाणे जनता सहकारी बँकेला आकार देणारे बँकेचे माजी सरव्यवस्थापक राम मुंजे यांचं काल निधन झालं। ते 66 वर्षांचे होते। गेले काही महिने राम मुंजे हे आजारी होते आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते। काल त्यांची प्राणज्योत मालवली। राम मुंजे यांनी आपली कारकीर्द युनायटेड वेस्टर्न बँकेत सुरू केली। युनायटेड वेस्टर्न बँकेच्या ठाणे शाखेचे ते व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते। त्यानंतर राम मुंजे यांनी ठाणे जनता सहकारी बँकेचं सरव्यवस्थापक पद भूषवलं। ठाणे जनता सहकारी बँकेत राम मुंजे दाखल झाले त्यावेळी ठाणे जनता सहकारी बँकेकडे 80 कोटींच्या ठेवी होत्या आणि ज्यावेळी राम मुंजे यांनी ठाणे जनता सहकारी बँक सोडली त्यावेळी बँकेच्या ठेवी 800 कोटी झाल्या होत्या। ठाण्याबाहेर शाखा काढण्याला त्यांनीच प्रोत्साहन दिलं होतं। ठाण्याबाहेरच नव्हे तर राज्याबाहेरही त्यांनी बँकेचं क्षेत्र वाढवलं। मुंजे यांनी पुणे जनता सहकारी बँकेचं मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच NKGSB बँकेचे मुख्याधिकारी म्हणूनही काम पाहिलं। त्यानंतर त्यांनी एका आर्थिक कंपनीत सल्लागार म्हणूनही काम केलं होतं। राम मुंजे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंड, जावई असा परिवार आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुंबईतील अपोलो, 7 हिल्स, नानावटी, रिलायन्स आदी खासगी रुग्णालयांमध्ये कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करून देण्यात येत आहे। याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे। परंतु संबंधित कंपन्यांनी ठाण्यातील खासगी रुग्णालयांनी केलेल्या मागणीचा विचार केलेला नाही। याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधत महापौर नरेश म्हस्के यांनी या रुग्णालयांना लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली आहे। मुंबईमध्ये लसीकरण मोहीम प्रभावी व्हावी यासाठी अनेक खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे। परंतु मुंबई वगळता इतर उपनगर आणि जिल्ह्यांमध्ये 1 मे पासून खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आलं आहे। त्यामुळे एक प्रकारे ठाण्यावर अन्याय होत असून तशी नाराजी अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मुंबईतील अपोलो, 7 हिल्स, नानावटी, रिलायन्स आदी खासगी रुग्णालयांमध्ये कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करून देण्यात येत आहे। याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे।
परंतु संबंधित कंपन्यांनी ठाण्यातील खासगी रुग्णालयांनी केलेल्या मागणीचा विचार केला नसून याबाबत सहकार्य मिळण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे। ठाण्यातील नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू होती। त्या रुग्णालयांना पुनश्च लसीकरण सुरू करण्यासाठी त्यांनी मागणी केलेल्यानुसार संबंधित कंपन्यांकडून लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत, जेणेकरून जे नागरिक खासगी रुग्णालयातून लस घेऊ इच्छितात त्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे। त्याचप्रमाणे मध्यंतरीच्या काळामध्ये लसींचा अपुरा पुरवठा असल्यामुळे ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस घेण्याचा विहित कालावधी उलटून गेला आहे। अशा नागरिकांना देखील खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून दुसरा डोस घेणं सुकर होईल। तसंच खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिल्यास महापालिकेवरील लसीकरणाचा ताण कमी होण्यास देखील निश्चितच मदत होईल। त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करून देण्याबाबत आदेश द्यावेत अशी विनंती महापौरांनी केली आहे। गेली 1.5 ते 2 वर्ष सतत स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र धडपडणाऱ्या परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त लसीकरण केंद्रांवर भेट देऊन महापौरांनी गौरव केला। कोणतीही सुट्टी किंवा अधिकच्या पगाराची अपेक्षा न करता आरोग्य यंत्रणेतील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या परिचारिका या कोरोना युद्धामध्ये सैनिकासारख्या लढत आहेत। त्यांची बहादुरी, धाडस, मेहनत, जिद्द या सगळ्यातूनच आपण हळूहळू कोरोनावर विजय मिळवत आहोत। परिचारिका या प्रत्येक रुग्णालयातील रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत। या सिस्टर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असतातच, पण गेल्या 1.5 वर्षांपासून कोविड सारख्या महामारीच्या काळात या सिस्टर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत। आपल्यापासून आपल्या कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रसंगी काही महिने घरापासून लांब राहून कोविड रुग्णांची सेवा करत आहेत। रुग्णांची सेवा करता करता अनेक परिचारिका या कोविड बाधितही झाल्या, पण तरीही त्यातून बरं झाल्यानंतर मनात कोणतीही भीती न ठेवता पुन्हा आपल्या सेवेत रुजू होऊन जोमानं रुग्णांची सेवा करत आहेत। काही परिचारिकांनी आपले प्राणही गमावले। सध्या लसीकरण केंद्रांवरही देखील लसीकरणातही त्या हिरिरीनं सहभागी होऊन नागरिकांना लसीकरण करत आहेत। या परिचारिकांचं कौतुक करावं किंबहुना त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी महापौरांनी ठाण्यातील काही लसीकरण केंद्रांवर भेट देऊन प्रातिनिधिक स्वरूपात परिचारिकांचं कौतुक केलं। तसंच या जागतिक परिचारिका दिनानिमित्त केक कापून त्यांच्यासाठी हा दिवस खास केला। महापौरांनी दिलेल्या खास भेटीबद्दल लसीकरण केंद्रांवरील सर्व परिचारिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले। तर कोरोनाचा खात्मा होईपर्यंत आम्ही धैर्यानं लढू अशी ही ग्वाही परिचारिकांनी दिली। जिल्ह्यात काल कोरोनाचे 1908 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 68 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 8241 जणांचा मृत्यू झाला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात आज 409 नवे रुग्ण सापडले, तर 8 जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत 1774 जणांचा मृत्यू झाला। ठाणे ग्रामीणमध्ये आज 300 नवे रुग्ण सापडले, तर 8 जणांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 762 जणांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य शासनानं नवीन नियमावली जाहीर।
मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील खासगी रुग्णालयांनाही लस उपलब्ध करून देण्याची महापौरांची मागणी आणि व्यापारी आस्थापनांना काही वेळ तरी आस्थापनं सुरू करण्यास परवानगी देण्याची नौपाडा व्यापारी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ThaneWarta.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.